नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अजय गंधारे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो डिप्लोमावाला या यूट्यूब चॅनल आणि डिप्लोमावाला ह्या ऑफिशियल ऍप वरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सुरुवात करणार आहोत पॉलिटेक्निकचा जो फर्स्ट इयरचा जो फर्स्ट सेमिस्टरचा सब्जेक्ट आहे बेसिक सायन्स। आणि ह्या बेसिक सायन्स हा दोन ग्रुप मध्ये डिवाइड झालेला, एक फिजिक्स आणि दुसरा केमिस्ट्री। सांगावंसं वाटतं की हा जो सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्ट हा एमसीक्यू बेस्ड आहे, म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतील। ठीक आहे, 70 मार्क्स साठी हा सब्जेक्ट आहे आणि बाकीच्या गोष्टी तुम्हाला ऍज युजुअल डेफिनेटली पुढे पुढे कळत जातीलच। ठीक आहे, इतरत्र वेळ न घालता चला तर मग सुरुवात करूया आजच्या फर्स्ट पॉइंटला, जो की आहे लेकरांनो युनिट। ठीक आहे, चल बघा, लक्ष द्या, आपण कुठलीही फिजिकल क्वांटिटी मेजर करत असताना टू measure any physical quantity, ठीक आहे, टू मेजर एनी फिजिकल क्वांटिटी। आता कुठली फिजिकल क्वांटिटी मेजर करत असेल, सपोज मी एक्झाम्पल मध्ये इथे लिहितो लेंथ। आता लेंथ लिहित असताना सपोज मी म्हंटल बच्चो, ठीक आहे, मला जर काही डायमेन्शन रिप्रेझेंट करायचं किंवा लेंथ रिप्रेझेंट करायचं तर मी या ठिकाणी लिहितोय 20। पण जर मी 20 लिहिलं तर ही फिजिकल क्वांटिटी पूर्ण होईल का रे? नाही का? कारण हा तर फक्त नंबर झालाय। कारण कुठलीही फिजिकल क्वांटिटी रिप्रेझेंट करत असताना काय लागतं रे आपल्याला? नंबर मल्टिप्लाय बाय इट्स युनिट। बरोबर आहे, पण इथे तर फक्त नंबरच दिलेला आहे। मला युनिट जेव्हा मी रिप्रेझेंट करेल किंवा युनिट जेव्हा लिहिल तेव्हा ती फिजिकल क्वांटिटी पूर्णपणे मिनिंगफुल असेल। बरोबर आहे, चला सपोज मी या ठिकाणी लिहिलंय 20 मीटर। आता फिजिकल क्वांटिटी पूर्ण झाली आहे का? झाली असेल। बरोबर आहे, म्हणजे फिजिकल क्वांटिटी मेजर करत असताना स्टँडर्ड किंवा रेफरन्स टर्म्स घ्यावे लागतात। बरोबर आहे, तर बघा, टू मेजर एनी फिजिकल क्वांटिटी व्हॉट वी रिक्वायर्ड, येस, रिक्वायर्ड स्टँडर्ड और रेफरन्स। बरोबर आहे, फिजिकल क्वांटिटी मेजर करत असताना काय लागणार आहे? स्टँडर्ड किंवा रेफरन्स। मग आता हे जे स्टँडर्ड किंवा रेफरन्स आहे कुठून येतं किंवा कुठून आपण लिहित असतो? तर हे लिहित असतो विद्यार्थी मित्रांनो, हे लिहित असतो आपण सिस्टीम ऑफ युनिट मधून। कुठून लिहित असतो? सिस्टीम ऑफ युनिट मधून। ठीक आहे, कळतं इथपर्यंत? चला परत रिवाइज करून देतोय। युनिट काय रे? तर टू मेजर एनी फिजिकल क्वांटिटी, कुठली फिजिकल क्वांटिटी मेजर केली, जसं लेंथ आहे, लेंथ मेजर केली तर आपल्याला काय युनिट लिहावं लागतं। युनिट लिहिले 20 मीटर, सॉरी मीटर हे युनिट लिहिले, पण मीटर कुठून? काय मीटर म्हणजे काय? स्टँडर्ड रेफरन्स आहे। हे स्टँडर्ड किंवा रेफरन्स कुठून रिप्रेझेंट करतो? सिस्टीम ऑफ युनिट मधून। बरोबर आहे, असं तर लिहू शकत नाही ना मी इथे। मी असं लिहू शकतो का रे 20 किलोग्राम? हे शक्य आहे का? नाही का? कारण लेंथचं स्टँडर्ड युनिट काय बच्चो किंवा रेफरन्स युनिट काय रे? मीटर, किलोमीटर, सेंटीमीटर अशा प्रकारे रिप्रेझेंट करू शकतो। पण या ठिकाणी मी किलोग्राम, ग्राम, पाऊंड असं रिप्रेझेंट करू शकतो का रे? नाही करू शकत। ठीक आहे, मग बघा सिस्टीम ऑफ युनिट कुठले कुठले आहेत? तर सिस्टीम ऑफ टोटल 4 टाइप आहेत। सिस्टीम ऑफ युनिटचे टोटल किती टाइप आहेत बच्चो? तर 4 टाइप आहेत। एक आहे फर्स्ट MKS, दुसरं आहे बच्चो CGS, तिसरा आहे FPS आणि जो चौथा आहे बच्चो तो आहे SI। ठीक आहे, मग बघा इथे MKS म्हणजे काय बच्चो? MKS म्हणजे काय रे? मीटर, के, किलोग्राम, आणि S म्हणजे काय रे? सेकंद। सेंटीमीटर, ग्राम, सेकंद। C मीन्स सेंटीमीटर, G मीन्स ग्राम, आणि S मीन्स सेकंद, F मीन्स फुट, P मीन्स पाउंड, आणि S मीन्स सेकंड। दॅट्स इट। आणि SI म्हणजे काय बच्चो? SI म्हणजे सिस्टीम इंटरनॅशनल। यस, SI म्हणजे सिस्टीम इंटरनॅशनल। SI मीन्स व्हॉट? सिस्टीम इंटरनॅशनल। इंटरनॅशनल, दॅट्स इट। ठीक आहे,
टोटल सिस्टीम ऑफ युनिट कशा कशामध्ये मेजर करतो, तर फर्स्ट मेजर करतो MKS मध्ये, CGS मध्ये, FPS मध्ये आणि SI मध्ये मेजर करत असतो. मग हे जे स्टँडर्ड दिलेलं आहे तुम्हाला या ठिकाणी, जे सिस्टीम ऑफ युनिट आहेत, हे सगळे सिस्टीम ऑफ युनिट कसे आहेत बच्चो, स्टँडर्ड किंवा रेफरन्स आहेत. आणि ह्या स्टँडर्ड किंवा रेफरन्स मधूनच आपण काय रिप्रेझेंट करतो बच्चो, युनिट रिप्रेझेंट करत असतो. मग तुमच्यापैकी बऱ्याच जणांना जर ह्या युनिटची जर डेफिनेशन लिहायची असेल तर बघा, डेफिनेशन लिहायची असेल बच्चो तर नक्कीच या ठिकाणी आपण डेफिनेशन लिहू. बघा काय रे बच्चो, युनिट is a standard or reference. Unit is a standard or reference which is required to measure any physical quantity with respect to. चला चेक करा. युनिट इज अ स्टँडर्ड रेफरन्स विच इज रिक्वायर्ड टू मेजर फिजिकल क्वांटिटी. किंवा मी असं म्हणेल ह्या रिक्वायर्डच्या ऐवजी बच्चो, ह्या रिक्वायर्डच्या ऐवजी मी असं म्हणेल टू कम्प्लीट, विच इज रिक्वायर्ड टू कम्प्लीट, विच इज required to complete any physical quantity. आणि हे जी फिजिकल क्वांटिटी रिप्रेझेंट करतो कशाच्या रिस्पेक्ट मध्ये करतो बच्चो, विथ रिस्पेक्ट टू सिस्टीम ऑफ युनिट. चला इथपर्यंत कळतं व्यवस्थित. चला परत डेफिनेशन रीड करून घेऊ. काय डेफिनेशन आहे, युनिट इज अ स्टँडर्ड रेफरन्स विच इज रिक्वायर्ड टू कम्प्लीट एनी फिजिकल क्वांटिटी विथ रिस्पेक्ट टू सिस्टीम ऑफ युनिट. जर युनिटच रिप्रेझेंट करत नसाल तर ती फिजिकल क्वांटिटी डेफिनेटली पूर्ण होणार नाही. ठीक आहे, चला पहा इकडे. मग फिजिकल क्वांटिटी जर कंप्लीट करायची असेल तर या ठिकाणी लिहितोय मी फिजिकल क्वांटिटी इज इक्वल टू व्हॉट, इज इक्वल टू नंबर, यस, नंबर मल्टीप्लाय बाय युनिट. नंबर मल्टीप्लाय बाय युनिट. ठीक आहे, चला ह्याचे रिप्रेझेंट करतोय बघा. फिजिकल क्वांटिटी इज इक्वल टू एन म्हणजे नंबर आणि यू म्हणजे काय रे बच्चो, युनिट. येस, फिजिकल क्वांटिटी काय, एन म्हणजे नंबर आणि यू म्हणजे काय रे, युनिट. ठीक आहे, आता लक्ष द्या. बघा मी तुम्हाला म्हटलं होतं की लेंथ आपण मेजर करू शकतो मीटर मध्ये, किलोमीटर मध्ये, बरोबर आहे. चला तेच एक्झाम्पल घेतो जे की तुम्हाला सोप्या पद्धतीने कळायला पाहिजे किंवा कळेल. फर्स्ट लेंथ काय रे बच्चो, या ठिकाणी लिहितो लेंथ 1 किलोमीटर, बरोबर आहे. मग जर मी 1 किलोमीटर म्हटलं किंवा 1000 मीटर म्हटलं तर काय वावगं ठरेल का रे, किंवा वेगळं असेल का, नाही. डेफिनेटली दोघांचाही मिनिंग कसं आहे, अगदी सेम आहे. मग जर दोघांचाही मिनिंग जर सेम असेल तर रिप्रेझेंट करत असताना हा जो वन आहे तो नंबर आहे, त्याला मी N1 म्हणतोय. किलोमीटर हे युनिट आहे, ह्याला U1 म्हणतोय. इज इक्वल टू 1000 हा नंबर आहे, त्याला मी N2 म्हणतोय. आणि मीटर हा युनिट आहे, त्याला मी U2 म्हणतोय. काय अडचण इथपर्यंत नक्कीच नसेल. N1 U1 इज इक्वल टू N2 U2 आणि ह्या दोघांचाही मिनिंग कसं आहे, सेम आहे. तर इज इक्वल टू काय लिहितो बच्चो, कॉन्स्टंट. कॉन्स्टंट म्हणजे काय, हे चेंज होणार नाहीये, दोघांचा मिनिंग बदलणार नाहीये. ठीक आहे, ह्याला जर मला लिहायचे असेल तर मी ह्याला असंही लिहू शकतो, N इंटू यू इज इक्वल टू काय लेकरांनो, कॉन्स्टंट लिहू शकतो. म्हणजे एक गोष्ट तर तुम्हाला इथे कळेलच, ते काय रे बच्चो, तर N विच इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू युनिट. N विच इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू युनिट. तर मग ह्या रिलेशन वरून तुम्हाला असं काय एक्सप्रेस करायचं आहे किंवा काय म्हणायचंय ते स्पष्ट करून द्या. चला पहा, स्पष्ट करतोय. तर एक गोष्ट तुम्ही इथे पहा की लेकरांनो, इथं मला सांगा किलोमीटर मोठा आहे का मीटर मोठा आहे? आन्सर येईल सर, किलोमीटर हा मोठा आहे, बरोबर आहे. मग किलोमीटर हे युनिट मोठं जरी असलं तरी सोबतचा नंबर कसा आहे रे, छोटा आहे. म्हणजे बच्चो युनिट मोठं आहे आणि नंबर कसा आहे रे, छोटा आहे. त्याचबरोबर तुम्ही इकडे चेक करा, मीटर कसं आहे, हा छोटा युनिट आहे, पण सोबत जो नंबर आहे तो नंबर कसा आलाय,
मोठा, म्हणजे युनिट छोटं नंबर मोठा, युनिट मोठा नंबर छोटा. कळतंय का? थोडं इंटरेस्टिंग वाटलं? नक्कीच. चल आता बघा, आणखी तुम्हाला मी लिहायला मदत करतोय. हे झालं याच्यामध्ये 1 किलोमीटर इज इक्वल टू 1000 मीटर. सपोज जर मी आता अशा प्रकारे लिहिलं लेकरांनो, सपोज जर मी असं लिहिलं 1 किलोग्राम, सांगा 1 किलोग्राम म्हणजे किती? पटकन आन्सर येतील तुमच्याकडून डेफिनेटली 1000 ग्राम. किती रे बच्चो? 1000 ग्राम. आता मला इथे सांगा परत 1 किलोग्राम आणि 1000 ग्राम दोघांचा मिनिंग कसं आहे? सेम, कॉन्स्टंट आहे. अगेन N1 U1 इज इक्वल टू N2 U2 इज इक्वल टू कॉन्स्टंट. हा तुम्हाला इथे जर लिहायचं असेल तर तुम्ही ह्याच्यावरून रेशो लिहायला अगदी विसरू नका आणि डेफिनेटली तुम्ही लिहू शकता. ते पुढे मी तुम्हाला शिकवेलच. कशा प्रकारे लिहू शकतो बघा, इथे N1 हा N2 इथे डिवाइड मध्ये येईल इज इक्वल टू U2 ला U2 ऍज इट इज अपॉन मध्ये हा U1 जाईल. म्हणजे माझ्याकडे रेशो काय येईल बच्चो? N1 बाय N2 इज इक्वल टू U2 बाय U1. आहे व्यवस्थित? चला याच्या पुढे आपण याचे क्वेश्चन सुद्धा बघणार आहोत आणि फार इंटरेस्टिंग चॅप्टर आहे हा. ठीक आहे, तुम्हाला प्रत्येकाला हा चॅप्टर खूप चांगल्या प्रकारे कळेल. हाच नाही, जेवढे काही सिलेबस मी शिकवेल डेफिनेटली तो चांगल्या प्रकारेच कळेल. फक्त तुमचं लक्ष हे पाहिजे. प्रत्येक व्हिडिओ हा व्यवस्थित बघत चला. ठीक आहे, आणि जर कुठे काही अडचण असेल तर डेफिनेटली आपल्या ऍप थ्रू किंवा जो युट्यूब चॅनलवर लिंक असेल युट्यूबवरती तिथून तुम्ही कमेंट करू शकता आणि सांगू सुद्धा शकता. एवढ्यापर्यंत काय अडचण आहे का? नाही. चला आणखी एक एक्झाम्पल घेऊ. चल आणखी एक एक्झाम्पल घेऊ. काय एक्झाम्पल? सर मी या ठिकाणी लिहितोय बच्चो 1 सेंटीमीटर. आता 1 सेंटीमीटर म्हणजे किती रे? 10 मिलीमीटर. बरोबर आहे. परत तीच गोष्ट येणार इथे सुद्धा. कुठली गोष्ट येणार इथे? तीच गोष्ट येणार बघा. 1 N1 सेंटीमीटर U1, हा बोला 10 हा N2 आणि मिलीमीटर काय रे बच्चो? U2. बरोबर आहे. युनिट छोट, युनिट हा युनिट सेंटीमीटर मोठं आहे का मिलीमीटर मोठं आहे? तर ऑब्विसली सेंटीमीटर इज ग्रेटर दॅन मिलीमीटर. बरोबर आहे. बट इथे चेक करा, मला सांगा 1 मोठं आहे का 10 मोठं आहे रे बच्चो? डेफिनेटली 1 मोठं आहे का 10 मोठं आहे? तर 1 लहान आहे कुणापेक्षा? 10 पेक्षा. ही पण गोष्ट क्लिअर आहे. मग मी का म्हणू शकत नाही या ठिकाणी N विच इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू युनिट. दॅट्स इट. तुम्ही असे कुठलेही एक्झाम्पल घेऊ शकता. त्या प्रत्येक एक्झाम्पल मध्ये ह्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थितपैकी रिप्रेझेंट केल्या जातील. ठीक आहे. राहिला प्रश्न कुठला? सिस्टीम ऑफ युनिटचा. तर सिस्टीम ऑफ युनिट मध्ये तुम्हाला म्हटलेच MKS CGS FPS आणि असं तर पुढे सांगणारच आहे. ठीक आहे, लक्षात राहील. मीटर, किलोग्राम, सेकंद. इथे सेंटीमीटर, नेक्स्ट ग्राम, सेकंद. इथे फूट, पाऊंड आणि इथे सेकंद. ठीक आहे. हे जे लिहिलंय ह्यालाच काय म्हणतो आपण? सिस्टीम ऑफ युनिट म्हणतो. काय म्हणतो तरी बच्चो? सिस्टीम ऑफ युनिट. आणि या सिस्टीम ऑफ युनिट मध्येच ह्या वेगवेगळ्या सिस्टीम ऑफ युनिट मध्ये आपण काय रिप्रेझेंट करतो? फिजिकल क्वांटिटी रिप्रेझेंट करत असतो. ठीक आहे. इथपर्यंत काय वाटतंय? व्यवस्थित वाटत असेल? काय डाऊट असेल ते सुद्धा तुम्ही कमेंट करत चला. ठीक आहे. चला आता भेटूया मग नेक्स्ट पॉइंटला.